हॅलो स्टुडंट, लँग्वेज स्टडी पार्ट 1 आपण पाहिला। आता आपण पाहणार आहोत लँग्वेज स्टडीचा पार्ट 2। कारण पार्ट 1 मधले आपण सर्व क्वेश्चन डिटेल मध्ये अभ्यासले। ए मधले क्वेश्चन 1 ए मधले। आता क्वेश्चन 1 बी बघणार आहोत आपण। सो बी मध्ये फक्त 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, पण आपण सेपरेट व्हिडिओ का बनवत आहोत त्याचं कारण असं आहे की यामध्ये तुम्हाला मार्क बहुतेक विद्यार्थ्यांचे मार्क मायनस होतात। सो आपण बघूया। आता पहा, डू ॲज डिरेक्टेड मध्ये 2 मार्काचा प्रश्न आहे। बीट पहा आधी कसे असतात, इथं पण कन्फ्युजन होतात मुलांचं। सो बघा इथे दिलेलं आहे बी, बी मध्ये 2 मार्क आहेत फक्त, ए आणि बी। पहिल्या क्वेश्चन मध्ये ए आणि बी असे 2 बीट दिलेले असतात आणि हा 2 नंबरचा क्वेश्चन आहे। इथे पण पुन्हा तुम्हाला असे ए आणि बी 2 बीट दिलेले आहेत। बघा ए सोडवायचा आहे किंवा बी सोडवायचा आहे, तसंच इथे पण ए सोडवायचा आहे किंवा बी सोडवायचा आहे। सो एनी 1 सांगितलेलं आहे, इथं एनी 1 एकच सोडवायचा आहे, म्हणजे ए किंवा बी यापैकी एक, आणि इथे पण ए किंवा बी यापैकी एक। स्टुडंट पूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित माहिती असेल तर सोडवत असताना जम्बलिंग अजिबात होत नाही, आपण सरसर सोडवत राहतो। सो नीट समजून घ्या। आता बघा एनी 1 पैकी इथे कोणतं सोडवावं असं बऱ्याच जणांना वाटतं। मी दोन्ही सांगते समजावून, आणि कोणतं सोडवायला हवं ट्रिक काय लक्षात घ्यायची ती पहा। सो बऱ्याच वेळेस इथे तुम्हाला एक फ्रेज दिलेली असते, या फ्रेज मध्ये तुम्हाला टू बी हा शब्द दिलेला असतो, बऱ्याच वेळेला टू बी हा शब्द दिलेला असतो। आता हे जेव्हा आपण लिहितो, आता वाक्प्रचार, मराठीचे वाक्प्रचार तुम्हाला मी दिले होते। सो वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपण करत होतो, तिथे अर्थ लिहावा लागायचा, इथे तर अर्थ पण नाही लिहावा लागत, इथे फक्त त्याचं एक वाक्य बनवायचं असतं। पण इथे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो। बरेचसे विद्यार्थी आता काय करतात, टू बी हा शब्द घेऊन वाक्य बनवतात। सो लक्षात ठेवा, टू बी शब्दाचा अर्थ असतो टू बीचं हेल्पिंग वर्ब, टू बीचं वर्ब घ्यायचं आहे आपल्याला। सो टू बीचं वर्ब मग तुम्ही काळानुसार कोणतंही घेऊ शकता, तुम्ही प्रेझेंट टेन्सचं घ्या, पास्ट टेन्सचं घ्या, फ्युचरचं घ्या, कोणतंही चालेल। म्हणजे एमेजार घेऊ शकता, वॉजवर घेऊ शकता, विल शॅल घेऊ शकता। ओके, सो यापैकी कोणतं तरी एक घ्यायचंय। एक एवढी ट्रिक लक्षात ठेवा, टू बी मीन्स हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी। टू बी हा शब्द ऍज इट इज घ्यायचा नाही। क्लिअर? सो आता वाक्य कसं होईल, समजा मी वाक्य लिहिते आहे की, आता इथे एक सेंटेन्स करून दाखवते तुम्हाला मी। आता सब्जेक्ट मी घेतलाय सपोज सी, अफ्रेड ऑफ। पहिले तर तुम्हाला याचा अर्थ चांगला माहिती असावा, नसेल तर थोडासा विचार करा, नाही येत असेल अर्थ अजिबातच तर तुम्ही खालचं सेंटेन्स सोडवू शकता, कारण दोन्हीपैकी एक लिहायचं आहे। सो बघा इथं अफ्रेड ऑफ म्हणजे ची भीती वाटणे। सो म्हणून आपण लिहूया सी, आता हेल्पिंग वर्ब घेते आहे मी, सी इज। टू बी साठी इज हेल्पिंग वर्ब घेतले, आता राहिले एक शब्द अफ्रेड ऑफ। सी इज अफ्रेड ऑफ, अफ्रेड ऑफ। अफ्रेड ऑफ म्हणजे ची भीती वाटणे। कशाची भीती वाटते तिला? सी इज अफ्रेड ऑफ डार्कनेस, अंधाराची भीती वाटते, किंवा सी इज अफ्रेड ऑफ द स्नेक्स, द टायगर्स, है ना। सो अशा प्रकारे तुम्ही कुठलेही शब्द इथे वापरू शकता। आता इजच्या ऐवजी तुम्ही वॉच पण घेऊ शकता। सी वॉज अफ्रेड ऑफ डार्कनेस, तिला अंधाराची भीती वाटत होती। सो अशा पद्धतीनं, किंवा सी विल अफ्रेड ऑफ डार्कनेस वन डे, ती एक दिवस नक्कीच अंधाराला घाबरेल, आज नाही भीती वाटत पण नक्कीच घाबरेल ती। सो तुम्ही तुमच्या काळानुसार घेऊ शकता, इथे काळाचं बंधन नसतं। पण टू बीच्या शब्दाचं लक्षात घ्या। आता क्लॉज बघा, ऍड क्लॉज। सो क्लॉज ऍड करायचा असतो। सो इन डिटेल पाहणार नाही आहोत, तर शॉर्ट बट स्वीट एक ट्रिक सांगते तुम्हाला। आता इथे अर्ध वाक्य दिलेलं असतं, ठीक, साध्या सोप्या भाषेत अर्ध वाक्य दिलेलं असतं, अर्ध वाक्य आपल्याला टाकायचं असतं किंवा लिहायचं असतं। सो हे लिहित असताना मला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाबा रे कुठून सुरुवात करू, तर एक तर तुम्ही शब्द घ्या दॅट, किंवा WH चा शब्द घ्यायचा आहे। ओके, WH चा। आता ह्याचे पण नियम आहेत, याचा डिटेल व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे ऍड क्लॉजचा, कारण विद्यार्थ्यांना हे समजत नाही कोणता शब्द कुठे ऍड केला पाहिजे। सो डिटेल व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तुम्हाला, तो पण पहा तुम्ही। आता बघा दॅट किंवा WH, आता हे समजून कसं घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी थोडे नियम पाहावे लागतात। जसं की बघा, दिस इज अ क्लासरूम, ही एक क्लासरूम आहे। जर हा शेवटचा शब्द बघा नाउन आहे का, क्लासरूम नाउन आहे,
मग जर नाऊन असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या पुढचा शब्द WH चा जो घ्यायचा आहे तो आपण घेऊ शकतो विच. ओके, म्हणजे थोडक्यात वस्तू आलेली असेल तर तुम्हाला विच लिहावं लागतं. सपोज तुम्हाला प्लेस नेम आलेला असेल, इथे नाऊनच आहे परंतु एखादं ठिकाण सांगितलेलं आहे, सो तसं हे पण ठिकाणही होऊ शकतं. सो तुम्ही इथं वेअर ने सुरू होणारं वाक्य पण लिहू शकता. ओके, जसं की बघा मी दोन्ही वाक्य करून दाखवते. प्लेस नेम म्हणून आपण आलेलं असेल असं गृहीत धरलं तर प्लेस साठी वेअर ने सुरुवात करायची. आणि जर वस्तू म्हणून धरलेलं आपण क्लासरूम, रूम एक वस्तू आहे असं जर घेतलं तर तुम्ही विच शब्द लिहू शकता. जसं बघा आता दिस इज अ क्लासरूम, जोडणारा शब्द लिहिते आहे मी इथं विच. विच इज व्हेरी बिग. फार हार्ड किंवा लेंदी सेंटेन्सेस बनवण्याचा प्रयत्न पण करण्याची गरज नाहीये. सिंपल सेंटेन्सेस लिहिले तरी मार्क पडणारच आहे. सो इथं असंही लिहू शकता विच इज व्हेरी बिग, किंवा जर प्लेस नेम धरलं तर वेअर लिहा. दिस इज अ क्लासरूम वेअर वी फॉट विथ अवर फ्रेंड्स. जिथं आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप भांडलो, खूप धिंगाणा केला. दिस इज द क्लासरूम, हीच ती क्लासरूम आहे. वेअर वी फॉट विथ अवर फ्रेंड्स, जिथे आम्ही आमच्या मित्रांसोबत खूप भांडण केले, धिंगाणा केला. अशा पद्धतीनं कोणतंही सेंटेन्स तुम्ही ऍड करू शकता. फक्त कशाने करायचं, विच ने करा, वेअर ने करा, कुठले तरी WH च्या वर्ड ने करा. त्यासाठी कोणते रूल्स असतात ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकेल, त्या व्हिडिओ मध्ये जरूर पहा. सो आता नेक्स्ट बघूया आता आपण ह्या दोन्ही पैकी कोणतं लिहायचं. आता इथे एनीवन आहे, पुन्हा इथं प्रीफिक्स किंवा सफिक्स लिहायचे असतात. सो प्रीफिक्स, प्री म्हणजे अगोदरचा, सफिक्स म्हणजे नंतरचा. तर असे दोन वर्ड दिलेले असतात त्यांनी. तुम्हाला एकतर प्रीफिक्स घालून शब्द लिहायचा आहे किंवा सफिक्स, दोन्ही ठिकाणी कोणतेही घेऊ शकता. आता इथं मॅनेज आहे, शब्द आठवा. मॅनेज पासून एखादा सुरू होणारा किंवा मॅनेज सारखा अजून एखादा शब्द ज्याच्यात मॅनेज शब्द येईल असे शब्द आठवायचे आहेत. सो तुम्ही मिसमॅनेज लिहू शकता, मॅनेजेबल लिहू शकता, मॅनेजमेंट लिहू शकता. ओके, काही ना काहीतरी नक्कीच आठवेल. सो इथे येईल मॅनेजमेंट. सो मेंट हा शब्द मी ऍड केलाय नंतर. सो मॅनेजमेंट. हे सफिक्स आणि प्रीफिक्सेस यावर पण सेपरेट व्हिडिओज आहेत. काइंडनेस. ओके, सो आता काइंडनेस दिलेला आहे इथे, तर आपल्याला लिहायचं आहे, तुम्ही लिहू शकता अनकाइंड. ओके, बहुधा हा शब्द काइंड असेल दिलेला. येस, काइंड हा शब्द आहे, सॉरी इथे. सो हा लिहिला तरी चालेल, काइंड आहे दिलेला. सो त्याचा आन्सरच लिहिण्यात आले काइंडनेस. सो अनकाइंड इथे काइंडनेस पण तुम्ही आन्सर लिहू शकता. त्यानंतर बघा हे झाले प्रीफिक्स सफिक्स. सुरुवातीचाच शब्द लिहिला पाहिजे असं काही नाही, किंवा शेवटचा घेतला पाहिजे असं काही नाही. सो इथे 1 मार्क आहे. हा हार्ड वाटत असेल तुम्हाला तर हा सोडवा. हा अजून जास्त सोपा असतो, कारण काय, हेच शब्द दिलेले असतात वरचे बघा, आणि त्याचे एक एक वाक्य बनवायचे आहेत. सिंपल. आणि हे जास्त सोपं आहे. मी इथे तुम्हाला ट्रिक सांगते कसं सोपं असतं ते. तुम्हाला इथे सिंपली काय करायचं आहे, तुम्हाला इथे कर्ता क्रियापद कर्म या पद्धतीचं एक छोटंसं सेंटेन्स तयार करायचं आहे. एक सब्जेक्ट घ्या, सिंपल. मॅनेज बघा, आता मॅनेज म्हणजे वर्ब आहे. सो तुम्ही इथे काय करायचं आहे, इथे जस्ट एक सब्जेक्ट घ्या. सपोज सी मॅनेज्ड इट, तिने ते छान मॅनेज केलं. सी मॅनेज्ड. आता ईडी न लावता मॅनेजेस पण लिहू शकता तुम्ही, सी मॅनेजेस. ओके, सो सी मॅनेज्ड इट झालं. एक सिंपल सेंटेन्स तयार. 3च शब्दांचं लिहिलंय. छोटं लिहिल्यावर मार्क कटेल का? नो, नेव्हर. मोठं लिहिल्यावर जास्तीचा मार्क पडणार आहे का? अजिबात नाही. आता बघा काइंड. काइंडचं तर किती सोपं वाक्य होईल, ही इज काइंड, सी इज काइंड. ओके, किंवा हाऊ काइंड ही इज, असं तुम्ही एक्सक्लेमेटरी पण करू शकता. सो बघा मी वाक्य सिंपल लिहिते, ही इज काइंड. खूप साधे आणि सोपे असे वाक्य तुम्ही लिहू शकता. आणि जे वाचलेले असतील, लिहिलेले असतील, मी बोर्डचे मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं, पूर्ण उत्तरं जे आहेत ते मी अपलोड केलेली आहेत. सो ते जरूर सोडवा. त्याच्यातले जर तुम्ही सगळे असे एकत्र सोडवले
मग तर प्रश्नच नाही, तुम्हाला कुठलाच क्वेश्चन तुम्हाला याच्या बाहेरचा येणार नाही, कारण रिपीटेडली क्वेश्चन्स विचारले जात असतात. मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत 5 प्रश्नपत्रिका, सो आन्सर सहित आहेत, त्या जरूर अभ्यासा, जेणेकरून की तुमचा अभ्यास आता कंटिन्यू राहील. तुम्ही ते वाचून घ्या, लिहून काढा, म्हणजे तुमचा अभ्यास सगळाच कंप्लीट होईल. सो स्टुडंट, कसा वाटला व्हिडिओ? ज्या काही शंका असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायच्या आहेत. जे मागाल ते मिळेल. सो कमेंटमध्ये तुम्हाला जे हवं असेल ते टाका. तिथं मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जे हवं असलेलं बीट आहे त्याचा आन्सर तुम्हाला मी नक्की एक्सप्लेन करून सांगेल. पण स्टुडंट, प्रश्न मोगम नको, प्रश्न व्यवस्थित टाका. जसं की मॅडम ग्रामर, सो नुसतं ग्रामर म्हटलं तर कोणतं ग्रामर देणार मी? सो स्पष्ट लिहा तुम्हाला कोणतं ग्रामर हवंय. सपोज तुम्हाला टेन्स हवंय, टाका मॅडम टेन्स. तुम्हाला व्हॉइस येत नसेल, टाका व्हॉइस, प्लीज व्हॉइस घ्या, असं टाका. म्हणजे स्पष्ट जर क्वेश्चन असेल तर नेक्स्ट व्हिडिओ त्यावर लवकर तुम्हाला अपलोड करून मी नक्कीच एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. ॲज अ बोर्ड एक्झामिनर तुम्हाला मी जास्तीत जास्त माहिती डिटेल सांगण्याचा जरूर प्रयत्न करते. व्हिडिओ शेअर करत राहा, कारण ॲज अ इंग्लिश टीचरच शिकवत आहे, नाही दुसरे कुठले तरी सब्जेक्ट टीचर आहेत आणि मी इंग्रजी घेते आहे असं नाही. 20 वर्षाचा इंग्रजी शिकवण्याचा अनुभव आहे आणि पेपर चेक करण्याचा, बोर्डचे पेपर चेक करण्याचा सुद्धा. त्यामुळे निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल. सो व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना विश्वसनीय माहिती मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.